नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ब्रेन बूम मराठी आणि मी भरत खुडे. आज आपण बोलणार आहोत की त्या चित्रपटाबद्दल जो फक्त एक सिनेमा नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आहे. होय मित्रांनो, राजा शिवाजी हा चित्रपट येतो आणि त्याचा ट्रेलर पाहून एकच गोष्ट स्पष्ट होते: हा चित्रपट इतिहास घडवणार. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण त्याच्या उणिवा आणि फायदे काय आहेत. ज्याच्या नावानं आजही महाराष्ट्र डोकं वर काढून उभा आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छोट्या वयात स्वराज्याचं स्वप्न पाहणारा हा राजा, ज्यांनी मुघल साम्राज्याला थरथर कापायला लावलं, हा चित्रपट पाहून महान प्रवासाची कहाणी सांगणार आहे, बालपणापासून ते स्वराज्य स्थापना. आणि या मित्रांनो, या महान मूवीचा सेट निवड झालेला आहे रितेश देशमुख. होय, रितेश देशमुख जो कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी ओळखला जातो, तो आता साकारतो छत्रपती शिवाजी महाराजांची कॅरेक्टर. पण इथपत नाही, तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. म्हणजेच हा प्रोजेक्ट त्यासाठी फक्त काम नाही, तर ते एकाच एक मिशन आहे. चला आता पाहूया चित्रपटात दमदार कलाकार कोण कोण आहेत. जेनेलिया देशमुख, सईबाई, जयप्रेम, समर्पण आणि एक साथीचं एक प्रतीक आहे अभिषेक बच्चन, जे संभाजी महाराजांची भूमिका म्हणजे जो पुढचा योद्धा आहे त्याची भूमिका साकारत आहे. संजय दत्त, जो की अफजल खानाचा रोल निभावत आहे, सगळ्यात धोकादायक रोल आहे. आणि सचिन खेडकर, जो की शहाजी राजांचा रोल निभावत आहे. तर विद्या बालन यांना बडी बेगमचा रोल देण्यात आलेला आहे आणि भाग्यश्री यांना जिजाऊचा रोल देण्यात आलेला आहे. तर फरदीन खान यांना शहाजहान या कास्टमध्ये पाहायला आपल्याला भेटणार आहे. हा कास्ट पाहून एकच वाटतं, हा चित्रपट खूप मोठा असणार आहे. या चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील तोरणा किल्ला जिंकण्याचा क्षण, अफजल खानचा वध, स्वराज्याची स्थापना, विशेषतः अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील जो सामना आहे तो पाहायला भेटणार आहे. हा सीन थिएटर एकदम हलवणार आहे असं वाटतं. इथेच खरा क्लायमॅक्स तयार होत आहे. मित्रांनो, हा चित्रपट खास आहे कारण मराठी प्लस बॉलिवूड टास्क, मोठा बजेट, आंतरराष्ट्रीय लेवलचं प्रोडक्शन आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या इतिहासाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न. हा चित्रपट बाहुबली सारखा पॅन इंडिया हिट होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण पाहणार राजा शिवाजी या चित्रपटाचे फायदे आणि काही संभाव्य उणिवा पाहूया, कारण खरी अनालिसिस म्हणजे दोन्ही बाजू समजून घेणं. तर याचे फायदे काय आहेत? तर स्ट्रॉंग स्टार कास्ट आहे. रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन सारखे मोठे कलाकार यामध्ये काम करत आहेत, म्हणजे परफॉर्मन्स जबरदस्त असणार आहे. आणि याच्यामध्ये हिस्टॉरिकल प्राईड फॅक्टर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा प्रत्येक मराठी माणसासाठी भावना आहे, त्यामुळे ऑडियन्स कनेक्ट होऊ शकतात आणि खूप स्ट्रॉंग होऊ शकतात. त्यामध्ये हाय प्रोडक्शन झालं आहे. ट्रेलर पाहता भव्य स्टेटस, VFX आणि सिनेमाटोग्राफी हा चित्रपट इंटरनॅशनल लेवलचा वाटतो. तर याचं कंपॅरिझन पॅन इंडिया अपील, जसं बॉलिवूड प्लस मराठी कोंबो, हा चित्रपट बाहुबली सारखा मोठा होऊ शकतो. पॉवरफुल विलेन आहे. संजय दत्त ॲज अफजल खान म्हणून काम करत आहेत. तर हिरो वर्सेस विलेन क्लॅश यामध्ये पाहायला भेटणार आहे. ऑडियन्सला थिएटरमधून सीट बनवून उठवेल असा या ठिकाणी क्षण होऊ शकणार आहे. संभव उणिवा काय असू शकतात? हाय एक्सपेक्टेशन रिस्क आहे. शिवाजी महाराजांवर चित्रपट, लोकांच्या भावना खूप स्ट्रॉंग असतात. थोडी चूक झाली तरी क्रिटिसिझम होऊ शकतो. आणि याच्यामध्ये कंपॅरिझन प्रेशर असू शकतं, कारण लोक याची तुलना बाहुबली किंवा इतर हिस्टॉरिकल मूवी सोबत करतील, त्यामुळे प्रेशर खूप जास्त होऊ शकतं. कास्टिंग डिबेट काही लोकांना वाटू शकतं, याच्यामध्ये कास्टिंग डिबेट होऊ शकतं. तर रितेश देशमुख शिवरासाठी परफेक्ट आहे का? हा डिबेट आधीपासून सुरू आहे. स्टोरी अॅक्युरेसी, इतिहासावर आधारित जे चित्रपट आहेत त्याचे जर फॅक्ट बदलले तर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. रन टाइम आणि पेस इतिहासावर मोठा आहे. सगळ्यांना दाखवताना मूवी लांब किंवा स्लो होण्याचा धोका जास्त यामध्ये असू शकतो. म्हणजेच मित्रांनो, राजा शिवाजी हा चित्रपट ब्लॉकबस्टर होण्याची पूर्ण क्षमता आहे, पण त्याच वेळी एक्सपेक्टेशन मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट सुपरहिट होईल का, की एक्सपेक्टेशनमुळे प्रेशर वाढेल? नक्की कमेंट करा. शेवटी एकच सांगतो मित्रांनो, हा चित्रपट फक्त एंटरटेनमेंट नाही तर प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा प्रत्येक तरुणाने पाहायला हवी. जर तुम्हाला अभिमान वाटत असेल शिवरायांचा, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. जय शिवराय. मी भरत खोडे आणि भेटूया दमदार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.